रामकृष्ण हरी माऊली. आपण आज जात आहोत विदर्भातील अतिशय जागृत देवस्थान, ते म्हणजे वारी हनुमान. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या उत्तरेकडे हे गाव असून अकोटवरून जवळजवळ 35 किलोमीटर अंतरावर वारी हे गाव आहे. बाजूला असलेल्या भैरवगड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका छोट्याशा किल्ल्यामुळे या गावाला वारी भैरवगड असे म्हणतात. हिवरखेडच्या पुढं वारखेड फाट्यावरून 5-6 किलोमीटर अंतरावर असले हे गाव, या ठिकाणी आपण आता पोहोचलेले आहोत. या ठिकाणी मेळघाटमधून उगम पावणारी वान नदी आणि या नदीवर एक धरण आहे. ते धरण हनुमान सागर या नावाने प्रसिद्ध आहे. या निसर्गरम्य अशा विहंगम ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी 400 वर्षापूर्वी हनुमंताच्या मूर्ती स्थापना केलेली आहे. त्या मूर्तीच्या दर्शनाकरता आपण जाणार आहोत. नयनरम्य असलेला हा परिसर अमरावती, बुलढाणा व अकोला या जिल्ह्याच्या केंद्रस्थानी हे तीर्थस्थळ आहे. विशेष म्हणजे वान धरणाचा काही भाग अमरावती जिल्ह्यामध्ये येतो आणि सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले वारी हे गाव अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि हनुमान मंदिराचा मागचा परिसर बुलढाणा जिल्ह्यात येतो. अशा या संगमावर वारी हनुमंताचं पवित्र हे मंदिर आहे. आपण या मंदिरामध्ये आलेले आहोत. हे वान नदीचं पात्र आहे आणि या पात्रामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने स्नान करतात आणि हनुमंतराच्या दर्शनाकरता जातात. आपण हनुमंतराच्या दर्शनाकरता जात आहोत. वर पायऱ्या चढत असताना डाव्या बाजूला सुंदर अशी ही झील वाहते आणि खडकार असा हा भाग आहे. या भागातून खडखड अशा प्रकारे पाण्याचा आवाज येतो. आपण आता महाद्वारातून मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. आता आपण हनुमंतराच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हीच ती मूर्ती समर्थ रामदास स्वामींनी 400 वर्षापूर्वी स्थापन केली. या हनुमंतराच्या दर्शनाने भाविकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. असे सुंदर मंदिर आहे. हे आपण नारळ बघत आहात. मंदिराच्या मागच्या बाजूला हे नारळ बांधलेले आहेत. सुंदर महाराजांची मूर्ती आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने हनुमान चालिसाचा पाठ करतात. आणि आता आपण मंदिराच्या बाहेर निघालेले आहोत. बाजूलाच शिवमंदिर आहे. हा परिसर मंदिराचाच आहे आणि या मंदिर परिसरामध्ये हे राम मंदिर आहे. हे महंत दामोदरदास स्वामी यांची ही मूर्ती आहे. हा यज्ञकुंड आणि महंत कृष्णानंद महाराज भारती यांच्याकडे आपण आलेले आहोत. महाराजांच्या बोधामृताचा आम्ही सर्वांनी लाभ घेतला. महाराज अतिशय अभ्यासपूर्ण वाणीने महाराज संबोधन करतात. दर्शन करून आता आपण मंदिराच्या खाली उतरत आहोत. हे आपण बघत आहात हे जटाशंकर महादेव. या ठिकाणी गोमुख आहे आणि मुखामधून पडलेली ही धार ही सतत 12 मास वाहते, वर्षभर वाहते, अखंड अशी वाहते. आणि गोमुखातून येणारं पाणी हे अतिशय शुद्ध पिण्याकरता आणि या ठिकाणी होत असलेले भंडारे, या भंडाऱ्याच्या स्वयंपाकाकरता या पाण्याचा वापर करतात. ही भाविक व काही भाविक वर चढत आहेत आणि काही मंदिराकडे येत आहेत. असा नयनरम्य परिसर. इथे घनदाट जंगल असल्यामुळे माकडं आपण बघत आहात आणि हे माकडं मांसाळलेले असल्यामुळे यांना माणसांची भीती काहीही वाटत नाही. इथे आम्ही आज गर्दी बघत आपण. आम्ही या ठिकाणी रोडग्यांचा भंडारा केला.
हे आमचे सर्व सोबती आहेत, पनोरी गावचे आहेत आणि रोडगे करत आहेत. कोणी भाजी चिरते आहे, वांगे चिरत आहेत आणि अशा प्रकारे आम्ही भोजनं केलेत आणि इथून आम्ही मामा भाच्याच्या डोहोकडे निघालो. हा मामा भाच्याचा डोहो अतिशय खोल आहे. त्याची खोली आजपर्यंत कोणालाही कळली नाही, समजली नाही. हा पूर्ण खडकाळ भाग आहे आणि या पाण्यामध्ये जी आपण दगड पाहतात हे शेवाळलेले असल्यामुळे पाय घसरून पडण्याची भीती वाटते. या डोहोमध्ये स्नान करण्याची बंदी आहे. हे बाजूला आपण बघतात हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि आसरा मातेच्या मंदिराला लागूनच हा मामा भाच्या यांचा डोहो आहे. या डोहोमध्ये एक भोवरा येतो. त्या भोवऱ्यामध्ये जर उडी मारली तर उडी मारलेला माणूस वर कधी येत नाही. आजपर्यंत अनेक लोकांना या ठिकाणी प्राण गमावे लागलेत. इथे स्नानाची बंदी घातलेली आहे. या ठिकाणी फलक सुद्धा लावलेला आहे. इथे या पाण्यामध्ये स्नान करणे हे चुकीचे आहे, कारण अतिशय खोल पाणी आहे. मामा भाच्यांच्या डोहामध्ये आजपर्यंत थांग पता लागला नाही. आपलं जीवन अतिशय मूल्यवान आहे. कोणी ते स्नान करू नका. तरीही मात्र हे कुंपण असूनही भाविक भक्त या डोहोमध्ये स्नान करतात. आम्ही अशा प्रकारे डोहो बघून गावाकडे निघालो. मंडळी, आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया द्या. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी.